लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते मानिनीपासून. तर आता इथे मानिनी येते आणि पार्थला म्हणते, काय रे काय असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता इथे मानिनी म्हणते, अजूनही स्वतःच्याच विचारात अडकला आहेस असं म्हणते ती. काय माझ्याकडे लक्ष द्यायला माझ्या आई वडिलांकडे वेळ नाही असं म्हणतो पार्थ. काय सध्या काव्या जास्तच जवळची आहे असं म्हणतो तो, त्यामुळे माझं मलाच बघावं लागेल असं म्हणतो तो. अगं बाई असं म्हणते मानिनी, म्हणजे मी काव्याशी बोलतीये म्हणून तू माझ्याशी बोलणार नाहीस का असं म्हणते आता इथे मानिनी. आई तुला जर का असं वाटत असेल की मी तुझ्याशी बोलावं तर काव्याला मी निघून जायला सांगितलं, मात्र मला वाटतं ते तुझं ऐकतील, त्यांना निघून जायला सांग असं म्हणतो पार्थ. तर आता मानिनी म्हणते, अरे वा मी का सांगू, मी नाही सांगणार काही. अरे ती तुला मनवण्यासाठी इथे आली आहे. आणि पार्थ तुला खरं सांगू का, 16 तारखेला आपल्या घरात जे काही आहे ना, त्याच्यानंतर मी आशाच सोडून दिली होती. पण आता काव्या स्वतःहून आपल्या इकडे आली आहे आणि ती घरात आल्यावर ना घरात उत्साह संचारलाय पार्थ. आईवर रुसू नकोस ना रे असं म्हणते आता इथे मानिनी. तू पण कान धरू नको बरं असं म्हणते पार्थ. मी खूप मिस करते राजा असं म्हणते मानिनी, तुझं माझ्याशी बोलणं, तुझं हसणं, जीवाचं ह्या घरात मस्ती करणं सगळं असं म्हणते मानिनी. तुला नाही आठवत का, जीवाची आठवण येत नाही तुला असं म्हणते मानिनी. तर पार्थ उभारतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थ म्हणतो, येते ना, पण त्या आठवणी यायला लागल्या की नको त्या आठवणी आधीच हजेरी लावून जातात असं म्हणतो पार्थ. पण तरीही जीवाला मी खूप मिस करतो असं म्हणतो पार्थ. आता परवा तर तू भरपूर मिस करणारच त्याला असं म्हणते मानिनी. काय परवा असं म्हणतो आता इथे पार्थ. मी का सांगू असं म्हणते मानिनी, तूच आठव ना. आई सांग ना असं म्हणतो पार्थ. तू म्हणालास ना सध्या मी फक्त काव्याचा विचार करतो, मग तूच विचार कर असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता इथे हसतो बघा प्रेक्षक पार्थ आणि तिचा नाक पकडते ती. मकर संक्रांत आहे परवा, आठवतंय आपल्याकडे तुम्ही देशमुख बॉईज काय धमाल करायचा, तू जीवा युग आठवतंय सगळं असं म्हणतो पार्थ. तू आणि जीवा तिळाचे लाडू वळायचा, तोपर्यंत बाबा आणि मी पतंग खेळायचो असं म्हणतो आता इथे पार्थ. युग माझी फिरकी घ्यायचा आणि मग बाबा हरायला आले की ते पतंग जीवाच्या हातात द्यायचे आणि तुम्हाला दोघांना आपापसात भिडवायचे. मग आमचा वेळ किती त्या पतंग कॉम्पिटिशन मध्ये जायचा, किती वेळा आम्ही दोघेही भांडत बसायचो असं म्हणतो पार्थ. आम्ही दोघे एकमेकांचा पतंग कापायचंच नाही एकमेकांचा, पण परिस्थितीने आमच्या दोघांचे पतंग असे ओढलेत की विश्वासाचा मांजा फिरकीतून बाहेर पडलाय, फिरकी खाली पडली आणि आमचा पतंग असेच हवेत आमचे पतंग उडत सुटले असं म्हणतो पार्थ. आता ते कापलेही जाणार नाहीत आणि धावत जाऊन धरता येणार नाही असं म्हणतो इथे पार्थ. हवा शांत झाली ना तर पतंग आपोआप खाली येतो पार्थ असं म्हणते मानिनी. विश्वास ठेव, सगळी परिस्थिती हळूहळू सुधारणार आहे, सगळं थारावर येईल बघ असं म्हणते मानिनी. तोवर तुझ्यातला गोडवा सोडून घेऊ नकोस राजा प्लीज असं म्हणते मानिनी. तर आता निघून जाते बघा प्रेक्षक मानिनी. मिस यू जीवा असं म्हणतो आता इथे पार्थ रडत रडत बघा प्रेक्षक हो. तर आता इथे दुपार झालेली दाखवलंय. या तुम्ही आधी खाली व्हा तुम्ही असं म्हणत आता नंदिनी बाहेर आणते जीवाला. नंदिनी ऐक ना असं म्हणते आता इथे शारदा. वा बाहेर तुम्ही असं म्हणते नंदिनी जीवाला. नंदिनी कसं वागतेस तू त्यांच्याशी असं म्हणते शारदा. असू दे ना सासूबाई असं म्हणतो आता इथे जीवा. काय चाललंय तुझं, आई माझी आई असून सुद्धा ह्यांच्या टीममध्ये सामील झालेस असं म्हणते नंदिनी. तुला अजून जीवाच्या प्रेमातली ताकद अजून कळलीच नाही आहे असं म्हणतो जीवा. आता तर फक्त तुझ्या आईलाच माझ्या टीममध्ये सामील करून घेतलं, उद्या तुझ्या बाबा तर घाबरतो बघा प्रेक्षक जीवा. म्हणजे तुझ्या बाबांना पण माझ्या टीममध्ये सामील करून घेऊन कळलं का काय ना, ते जेव्हा असे भडकलेले असतात ना तेव्हा मी जास्त चार्ज होतो असं म्हणतो जीवा. हो ना असं म्हणते नंदिनी. हो तुम्ही एवढे चार्ज असता तर मग लॅपटॉप आपल्या हाताने का चार्ज करत नाही तुम्ही असं म्हणते आता इथे नंदिनी. आई तू कनेक्शन कार्ड देऊन टाकते ना लॅपटॉप वगैरे असं म्हणते आता नंदिनी. आत आलेत ना ते आता असं म्हणते आता इथे शारदा. मग चार्ज होऊ दे ना लॅपटॉप त्यांचं असं म्हणते शारदा. ठीक आहे थोडंफार का होईना चार्ज झाला असेल हो असं म्हणते आता इथे जीवा. तेवढं चालेल मला असं म्हणतो तो आणि घेतो तो आपला इथे लॅपटॉप. आणि गरज लागली तर चार्ज करायला येईनच की असं म्हणतो आता जीवा. तुम्ही बाहेर व्हा असं म्हणते नंदिनी बाहेर काढते बघा प्रेक्षक जीवाला. पाहुणे आलेत नीट व्हा जरा असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे हा आपला गुड्डू ये असं म्हणतो जीवा. ये गुड्डू अय्या असं म्हणते शारदा. किती छान फुलं आहेत असं म्हणते शारदा. तर आता फुलं असतात बघा प्रेक्षक हो. तर नंदिनी बघते एवढी फुलं कुठून आली म्हणून बघा प्रेक्षक हो. एवढी सगळी फुलं आपल्या बागेतली आहेत असं म्हणते आता शारदा. ह्या आपल्या बागेतल्या नाही आहेत असं म्हणतो गुड्डू. हे तर आपल्या जीवा भैयांवर लोकांच्या बरसणारं प्रेम आहे असं म्हणतो आता इथे सिक्युरिटी गार्ड. काय सांगतो असं म्हणतो जीवा. अरे नंदिनी भाऊची असं म्हणतो गुड्डू. ते बघा हे डिलिव्हरी बॉय फुल घेऊन आलेले आहेत असं म्हणतो सिक्युरिटी गार्ड. गुड्डू बघा प्रेक्षक हो. आणि एकतर मला डेटवरच भेटला असं म्हणतो आता इथं तो डिलिव्हरी बॉय. नाही नाही हा बुके भेटला असं म्हणतो तो. हे भाऊजीसाठी असं म्हणतो आता इथे तो. काय असं म्हणतो जीवा. ते भेजासाठी भेजा आहे असं म्हणतो तो. काय बोलला असं म्हणतो जीवा. भाऊजीसाठी ते भेजा आहे असं म्हणतो तो.
तर आता इथे बोलायलाच येत नाही गुड्डूला. अरे दे की असं म्हणतो आता इथे गुड्डू बघा प्रेक्षक डिलिव्हरी बॉयला. तर आता इथे फुलं देतो तो नंदिनीला. काय गं असं म्हणतो शारदा, काय लिहिलेलं आहे? संग काय असं? जीवांची नंदिनी सोड तुझा राग, जीवांचा आहे खूप प्रेम, त्याच्याशी थोडं तरी नीट वाग असं लिहिलेलं असतं त्याच्यावर बघा प्रेक्षक आणि अनघा लिहिलेलं असतं. जीवांची फॅन अनघा असं लिहिलेलं असतं त्याच्यावरती. क्या बात है क्या बात है असं म्हणून आता टाळा वाजवतो जीवा आणि शिट्टी पण वाजवतो गुड्डू. तर आता नंदिनी बघते तिच्याकडे आणि चिडते ती. तर शारदा म्हणते आणि ह्याच्यावर काय लिहिलेलं आहे वाच असं म्हणते शारदा. ह्याच्यावर काय लिहिलेलं असं म्हणते आता इथे नंदिनी. गेट वेल सून नंदिनी असं लिहिलेलं असतं. मी काय आजारी वाटे की काय आहे ना असं म्हणते नंदिनी. मॅडम अजून 3-4 रुपीज आहेत ना ते बाहेर लावून ठेवलोय मी माझी गाडी गेटवरती. तसं सांगितलं होतं लोकांनी मला पाठवायच्या आधी. आणि त्याच्यावर लिहिलंय की हॅशटॅग जीवनदिनी असं म्हणतो होता इथे तो सिक्युरिटी गार्ड आणि डिलिव्हरी बॉय आणि हॅशटॅग नंदिनी यांना असं म्हणतो तो. तर आता जीवा खूप खुश होतो आणि तो म्हणतो काय बोलतो काय बोलतो असं म्हणतो होता इथे जीवा. म्हणजे माझे फॅन्स माझ्या नावाने बुकेच पाठवतायत असं म्हणतो होता इथे जीवा. म्हणजे मी जे एफर्ट्स घेतोय ते लोकांपर्यंत पोहोचतायत ते मला सिरियसली घेतायत. माझा ना विश्वासच बसत नाही गुड्ड्या असं म्हणतो होता इथे जीवा. बरोबर आहे जीवा भैया बरोबर आहे असं म्हणतो गुड्डू. आणि एक दिवस नंदिनी भाऊजी पण तुम्हाला सिरियसली घेणार असं म्हणतो तो. वर घेतलं तिने मला थोडं सिरियसली असं म्हणतो होता जीवा. तुम्ही आधी बाहेर व्हा असं म्हणते नंदिनी आणि बाहेर काढते जीवाला बघा प्रेक्षक आणि दरवाजा लावते आता ती बघा प्रेक्षक. तर आता इथे जीवा बाहेर गेलेला असतो. तर आता बुके अडकतो तो बाहेर जाताना आणि आता इथे नंदिनी बघते तर ती फुलांकडे. तर तिला खूप राग येतो बघा प्रेक्षक कारण फुलं आत राहतात आणि तिच्या हातामध्ये फक्त खालची काठी राहते. तर त्यामुळे खूप दुःख होतं तिला पण आणि जीवाला पण खूप दुःख होतं बघा प्रेक्षक कारण आता इथे फुलांना प्रॉब्लेम झालाय ना या दोघांमुळे. त्यामुळे आता नंदिनी खूप भावूक होते माझ्यामुळे फुलं तुटली म्हणून. अख्खं जग जीवाच्या प्रेमाची आणि तिच्या मेहनतीची कदर करते. तू पण जरा कदर कर त्याच्या मेहनतीची असं म्हणते बघा प्रेक्षक नंदिनीची आई. मग ती फुलं पण आत राहिली आहेत हेच सांगतायत तुला असं म्हणते आता इथे शारदा बघा प्रेक्षक. तर आता इथे नंदिनी खूप जास्त भावूक झालेली असते आणि शारदा निघून जाते तिथून. तर आता इथे नंदिनी आपल्या विचारत जाते की मी हे काय करते म्हणून आणि तीही विचार करायला लागते बघा प्रेक्षक तर आता इथे परत काव्याला दाखवले तर आता इथे काव्या साडी घालून स्वयंपाक करत असते बघा प्रेक्षक आणि आता तिथे तिचा टॉय बसलेला असतो तो बोका. अरे काय बोक्या असं काय करतोयस तू असं म्हणते आता इथे काव्या. हो हो बासुंदी करते मी असं म्हणते आता इथे काव्या. तर तेवढ्यातच तिथे रम्या येते. तर आता इथे काव्या म्हणते तुझ्यासाठी नाही आहे ही माझ्या बोक्यासाठी असं म्हणते आता इथे काव्या. तिच्या बोक्यासाठी बघा प्रेक्षक त्या टॉयला तुला हवी आहे असं म्हणते आता इथे काव्या. तर ठीक आहे तर राहिली तर थोडीशी दिन असं म्हणते काव्या. तर रम्या सगळं बघून खूप हसत असते. तर आता इथे रम्या येते बघा प्रेक्षक तर आता इथे अरे वा असं म्हणते आता इथे रम्या काव्याला. अरे मन रमवण्यासाठी चांगलंच चाललंय की हे सगळं असं म्हणते आता इथे रम्या. असं म्हणते आता इथे काव्या. हात नाही लावायचा माझ्या टॉयला असं म्हणते आता इथे काव्या. तर आता ठीक आहे असं म्हणते आता इथे रम्या. तसंही खरा पार तुला आयुष्यात मिळणारच नाही असं म्हणते आता इथे रम्या. त्यामुळे आपलं असंच काय बोलवतेस तू ह्याला असं म्हणते आता इथे रम्या. आता टॉयकडे बघून मित्र भोका असं म्हणते आता इथे ती बोकड्या जे काय असेल ते असं म्हणते रम्या. त्यालाच पार्थ समजून चालून घे आता असं म्हणते आता इथे रम्या. बिघडलेली सिनेमन कॉफी असं म्हणते आता इथे काव्या. का हवंय काय तुम्हाला असं म्हणते आता इथे काव्याने. हवं असेल तर घ्या आणि निघा असं म्हणते आता इथे काव्या. तुझा हा जो काय कॉन्फिडन्स आहे ना काव्या तो हा हवा होता मला असं म्हणते आता इथे रम्या. कुठून येतो गं एवढा ओव्हर कॉन्फिडन्स तुझ्यात असं म्हणते आता इथे रम्या. तर आता इथे काव्या जाते आणि पकडते आता इथे मनकुट बघा प्रेक्षक रम्याची आणि म्हणते मला एक गोष्ट सांग प्रामाणिकपणे सांग संध्याकाळ झाली की जरा कमी दिसतं का गं तुला असं म्हणते आता इथे काव्या. अगं असं म्हणते ती हा ओव्हर कॉन्फिडन्स नाही आहे असं म्हणते आता इथे काव्या. हा काव्याचा कॉन्फिडन्स आहे असं म्हणते आता इथे काव्या. आणि कसं आहे रम्या जगात सगळ्या गोष्टी उष्ण्या मिळतात गं असं म्हणते काव्या. कॉन्फिडन्स असं म्हणते आता इथे काव्या. नाही मिळत असं म्हणते आता इथे. तर आता इथे बघा प्रेक्षक रम्या म्हणते रम्या काही योजना घेतच नाही काव्या. एकतर ती कमावते नाहीतर ती हिसकावून घेते असं म्हणते आता इथे रम्या. तर आता काव्या बघते रम्याकडे बघा प्रेक्षक तर आता रम्या खूप खुश असते आणि ती टेन्शन देत असते काव्याला. तर आता इथे काव्या म्हणते मग असं म्हणते आता इथे काव्या. आता काय हिसकावणार आहात असं म्हणते आता इथे काव्या. छे ग मला गरजच नाही आहे एका हिसकावण्याची असं म्हणते आता इथे रम्या. माझं नशीब स्वतःहूनच माझ्या पारड्यात माझं प्रेम टाकणार आहे असं म्हणते आता इथे रम्या. तर आता इथे काव्या म्हणते देवा तुझं प्रेम असं म्हणते आता इथे रम्या. ला काव्या हो माझं प्रेम आणि माझं प्रेम कोण आहे हे ह्या घरात कोणालाही विचार तू असं म्हणते आता इथे रम्या. तर काव्या म्हणते अच्छा असं म्हणते बघा प्रेक्षक होती. तर ती म्हणते माझा नवरा कोण आहे ह्या अख्ख्या जगाला विचारून ये असं म्हणते आता इथे काव्या. तर लग्न झालंय आमचं रम्या असं म्हणते आता इथे काव्या. तर आता रम्या म्हणते पारच्या आयुष्यात 2 लग्न लिहिलेले आहेत असं म्हणते आता इथे रम्या. तर आता खूप चिडते बघा प्रेक्षक काव्या ही ऐकून.
तर आता इथे तिला भीतीच वाटायला लागते, हे खरं व्हायला नको म्हणून, रम्यासोबत लग्न म्हणून. तर आता इथे खूप मोठा शॉक बसतो काव्याला, तर हसते ती. खूप जोरजोरात हसते बघा प्रेक्षक काव्या इथे. तर आता इथे काव्या खूप जोरात हसते. अगं रम्या, वाटेल तेवढं किती बडबड करतेस तू, असं म्हणते आता इथे काव्या. एक काम कर, एवढं चांगलं भविष्य सांगता येत असेल ना तुला, तर आता ह्या बंगल्याच्या बाहेर एक पोपट घेऊन बाईस. असंही तुझ्याकडे कन्व्हिक्शन पॉवर जबरदस्त आहे, असं मूर्ख बनू शकशील तू लोकांना, असं म्हणते काव्या. मी भविष्य सांगेन की नाही मला माहित नाही, पण तुला माझं भविष्य तरी ऐकवते, असं म्हणते रम्या. तर काव्या म्हणते, अगं रम्या बास कर ना, ह्या एकाच दिवशी किती कॉमेडी करणार आहेस तू, असं म्हणते आता इथे काव्या. नाही पण तू माझं भविष्य ऐकच, असं म्हणते आता रम्या. ते पण अशा व्यक्तीच्या तोंडून ज्यांचं म्हणणं कधीच खोटं ठरत नाही, असं म्हणते आता इथे रम्या. कोण, असं म्हणते काव्या. अगं सांगते थांब, तुला कळेलच लगेच, असं म्हणते रम्या. तर आता ऐकवते बघा प्रेक्षक होती काव्याला, आणि त्याच्यामध्ये असं असतं की, नमस्कार गुरुजी, असं म्हणते आता इथे रम्या. मी रम्या बोलतेय, मला तुम्हाला थोडंसं विचारायचं होतं, असं म्हणते रम्या. विचार, असं म्हणतात साडे गुरुजी. मागे एकदा तुम्ही मला म्हणाला होतात की माझं आणि पारचं लग्न होणार आहे, असं म्हणते आता इथे रम्या. त्याच्या अर्थात माझ्या नावाचं मंगळसूत्र असेल, सगळ्यांच्या हातात अक्षता असतील, आणि सनई चौकड्यांचा आवाज सगळीकडे गुंजवेल, असं म्हणते रम्या. तर काव्या हसते खूप. तुम्ही म्हणाला होतात ना असं, बरोबर ना, असं म्हणते रम्या. हो हो, असं म्हणतात आता इथे साडे गुरुजी. हे मी सांगतो तसंच होतं, असं म्हणतात आता इथे साडे गुरुजी. आणि मी जे भाकीत केलंय तसंच तुझ्या आणि पारच्या बाबतीत घडणार आहे रम्या, असं म्हणतात आता इथे गुरुजी. तर काव्याला खूप भीती वाटते बघा प्रेक्षक. धन्यवाद गुरुजी, असं म्हणते आता इथे रम्या. आणि आता बंद करते ती तो फोन. तर आता खूप घाबरते इथे काव्या बघा प्रेक्षक. आणि आता तिचं बुक जे ठेवलेलं असतं तिने, त्याच्याही पानं परतायला लागतात, आणि खूप मोठा वादळ आल्यासारखा वारा येतो बघा प्रेक्षक आतमध्ये. आणि आता इथे काव्या खूप जास्त घाबरते, आणि आता तिला खूप भीती वाटायला लागते की रम्या आणि पारचं लग्न होईल म्हणून. तर आता रम्या मात्र खूप खुश होते, आणि आता हसत असते ती. तर आता इथे काव्या मात्र विसरूनच जाते की तिने दूध ठेवलेलं असतं तापवण्यासाठी, आणि वर आलेलं असतो आता इथे दूध बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काव्याला खूप भीती वाटलेली असते, आणि त्या दुधालाही विसरलेली असते ती. तर आता इथे नंदिनीला दाखवले बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनी जी गुलाबाची फुलं दिलेली असतात तिला जीवाने ती हातामध्ये घेऊन बसलेली असते आपल्या रूम मध्ये. तर आता इथे तिला आठवतं कसं तिने जीवाला बाहेर काढून दरवाजा लावलेला असतो, आणि त्याच्यामध्ये कसं हे जे रोजेस असतात ते तुटलेले असतात, हे सगळं आठवतं बघा प्रेक्षक हो तिला. आणि आता फ्लॅशबॅक मध्ये दाखवलंय सगळं. तर आता इथे फुलं ना तुझ्या हातामध्ये खूप गोड दिसत आहेत नंदिनी, असा आवाज ऐकायला येतो तिला बघा प्रेक्षक. आणि इथे तिथे बघायला लागते ती. तर जीवांचा आवाज कुठून येतो, असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता जीवांचा आवाज कुठून आला, असं म्हणते आता इथे नंदिनी. तुझा माझ्यावरचा राग हळूहळू मावळतोय, असा आवाज येतो जीवाचा, आणि तुझ्याही लक्षात येते हे, असं म्हणतो जीवा. आता ही रुसूबाईची भूमिका सोड आणि मस्त चकाचक बाईच्या कॅरेक्टरमध्ये ये, असं म्हणतो तो. अरे पण हा आवाज येतोय कुठून, असं म्हणतो आता इथे नंदिनी. वेडी आहेस काय तू नंदिनी, असं म्हणते आता इथे ती. कसं काय गुलाबातून आवाज येईल, असं म्हणते आता इथे नंदिनी. पण म्हणजे मला त्यांचा भास होतोय का, असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे ऐकायला लागते ती फुलांमधनं, मात्र तिला काय आवाज येत नाही. तर आता इथे ती बघतच राहते कुठून आवाज येतोय वगैरे. तर आता इथे काव्याला दाखवलंय परत, आणि आता इथे दूध उतू जात असते बघा प्रेक्षक. तर रम्या म्हणते, बाप रे, गुरुजीने सांगितलेल्या भविष्यवाणीला परफेक्ट संकेत, असं म्हणते आता इथे रम्या. म्हणजे दूध उतू जाणं, असं म्हणते आता इथे रम्या. काव्या खूप जास्त घाबरलेली असते बघा प्रेक्षक. अगं टायमिंग तर बघ काव्या, असं म्हणते आता इथे रम्या. बाय द वे, असं म्हणते रम्या, दूध उतू जाणं म्हणजे अशुभ संकेत असतो, हे माहिती आहे ना तुला, असं म्हणते रम्या. त्यामुळे हे सगळं जे काही तू प्रयत्न करतेस ना, ते सगळं फेल होणार आहे ग, असं म्हणते रम्या. नाही नाही, असं म्हणते आता इथे काव्या. नाही नाही, मी मी असं होऊ देणार नाही, असं म्हणते आता इथे काव्या. रम्या, नाही असं होणारच नाही, असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक. म्हणजेच म्हणते आता इथे रम्या, गुरुजीने जे सांगितलंय ते सगळं खोटं आहे, असं म्हणायचंय ग तुला, असं म्हणते रम्या. हे बघ, मी माहितीसाठी सांगते ना तुझ्या, 14 डिसेंबर 2024 रोजी गुरुजींनी सांगितलेल्या भविष्यवाणीनुसारच मामाला माइल्ड हार्ट अटॅक आला होता, असं म्हणते आता इथे रम्या. तर आता मानेनी सांगितलेली असते ना, मागच्या वर्षी ह्यांच्या दोघांची लाठीकाठीची स्पर्धा होती, आणि तेव्हा यांना माइल्ड अटॅक आला, असं म्हणते ना मानेनी. ते सगळं फ्लॅशबॅक मध्ये आठवतं आता काव्याला. आणि हो, जीवाला आगीपासून धोका आहे हे सुद्धा मामीला गुरुजींनी सांगितलेलं होतं, असं म्हणते आता रम्या. आणि तेही सुद्धा आठवतो का प्रेक्षक काव्याला. तर फ्लॅशबॅक मध्ये सगळं तिला आठवत असतं, कसं जीवाने जाळून घेतलेला असतो तो टॅटू, हे सगळं आठवतो का प्रेक्षक हो काव्याला. आणि फार्म हाऊसवर जीवाबरोबर काय काय झालं हे मी तुला सांगायला नको नाही का, असं म्हणते आता इथे रम्या बघा प्रेक्षक हो. जीवा आहे, पार्थच्या जीवावर बेतणार आहे, हे सुद्धा गुरुजीनेच तुला कॉलेजमध्ये येऊन सांगितलं होतं ना, असं म्हणते आता इथे रम्या. तर आता इथे रम्या म्हणते, पुढे काय झालं ते आठवतंय ना तुला, असं म्हणते आता इथे रम्या. तर काव्या खूप जास्त घाबरते बघा प्रेक्षक हो. फ्लॅशबॅक आठवतात तिला आता. अगणी चक्रव्यूहात अडकलीस, मग
मानेला दिलेल्या वचनात प्रवास खडतर आहे असं म्हटलेलं असतात ना गुरुजी. माझ्याच नशिबाचे भोग आहेत ना भोगेन मी असं म्हटलेले असते काव्या. फक्त तुलाच नाही पार्थलाही भोगावे लागेल असं म्हटलेले असतात गुरुजी. हे सगळं आठवतं तिला आणि फ्लॅशबॅकमध्ये हे आठवतं कसा पार्थ पडलेला असतो आणि आग लागलेली ते सगळं आठवतं बघा प्रेक्षक हो तिला. आणि काव्याला खूप भीती वाटेन रडायला लागते आता ती. तर आता रम्या म्हणते बाकी 16 डिसेंबर बद्दल काही न बोललेलंच बरं नाही का असं म्हणते आता इथे रम्या बघा प्रेक्षक हो. आणि इतके सगळे पुरावे असताना सुद्धा असं म्हणते रम्या गुरुजींनी सांगितलेल्या भविष्यवाणीनुसार माझं आणि पार्थचं लग्न होणार आहे. हे खोटं असं वाटतंय का तुला असं म्हणते आता इथे रम्या बघा प्रेक्षक हो. बापरे असं म्हणते रम्या. बघू बघू काय झालं असं म्हणते आता इथे रम्या. आणि पकडते आता ती गालाना बघा प्रेक्षक हो काव्याच्या. चला म्हणजे फायनली तुला हे सगळं पटलेलं आहे असं म्हणते आता इथे रम्या. ग्रेट असं म्हणते रम्या. पण ऐक हा असं म्हणते आता इथे रम्या. काव्या तू आतापासूनच तुझ्या मनाची समजूत काढायला सुरुवात कर. म्हणजे गुरुजीने आपल्या डेस्टिनीमध्ये काय आहे हे आधीच सांगितले नाही का असं म्हणते आता इथे रम्या. मग उगच पुढे जाऊन ते सगळं पुसायचं हा मूर्खपणा कशाला करायचं असं म्हणते आता इथे रम्या. नकोच करायला असं म्हणते ती. म्हणजे पार्थ माझा झालेला आहे ऑलरेडी असंच म्हणू असं म्हणते आता इथे रम्या. तर काव्याला खूप शॉक बसतोय सगळं ऐकून. अगं बघ ना वर्षाच्या सुरुवातीला जो पार्थ तुझ्या प्रेमात बुडाला होता तो 2025 संपताना तुझा तिरस्कार करायला लागला ग असं म्हणते आता इथे रम्या. हेच तर सगळं मोठं साईन आहे की पार्थ रम्याची वाट वाट धरणार असं म्हणते आता इथे रम्या. तर काव्या रडायला लागते खूप. मी असं नाही होऊ देणार असं म्हणते आता इथे काव्या. तुझं आणि पार्थचं लग्न नाही होऊ शकत असं म्हणते आता इथे काव्या. अगं काव्या मी नाहीच म्हणत आहे काही. हे सगळं ना युनिव्हर्स करणार आहे असं म्हणते रम्या. मी नाही असं म्हणते आता ती. आणि हसायला लागते जोरजोरात बघा प्रेक्षक हो. आणि आता ती आपला हात बघते. रम्याच्या हातावर पार्थच्या नावाची मेहंदी लागणारच असं म्हणते आता इथे रम्या बघा प्रेक्षक हो. तर काव्या खूप रडायला लागते आता इथे. पण तू असं म्हणते रम्या काव्या जशी रडली आहेस ना तशी छान माझ्या आणि पार्थच्या लग्नात सुद्धा नट हा तू छान नट असं म्हणते रम्या. वाव गॉड ब्लेस यू मस्त नट हा असं म्हणते आता इथे रम्या. आणि आता इथे रम्याचं बोलणं ऐकून काव्याला खूप त्रास होतो आणि रम्या मात्र तेवढंच बोलून निघून जाते बघा प्रेक्षक हो तिथून. तर आता इथे काव्या मात्र नाही 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 असं म्हणत असते ती. नाही नाही असं म्हणत असते ती. गुरुजी म्हणतायत असं खरं होणार नाही असं म्हणते आता इथे बघा प्रेक्षक हो काव्या. आणि त्यांचं भविष्य खरं ठरायला नको असं म्हणते आता इथे काव्या. आणि आता तिला खूप टेन्शन येतं बघा प्रेक्षक हो. तर आजचा भाग इथे समोर बघूया तरी कॅपमध्ये काय येते. नमस्कार मित्रांनो, आज माझी कुल्फी होणार आहे रात्री असं म्हणत होता जीवा व्हिडिओ बनवत असतो. आणि आता तो व्हिडिओ बघत असते नंदिनी. ना इथे शेकोटी आहे ना माझ्याकडे स्वेटर. नशिबाचे भोग आहेत भोगावे लागतील. गुरुजीच्या तोंडून असं काहीतरी ऐकल्यावर ना पायाखालची जमीन सरकली अरे माझ्या असं म्हणते काव्य. आणि आता तिने आता इथे जीवाला फोन लावलेला असतो आणि बोलत असते ती. तेवढ्यातच पार्थ येतो. तर आता इथे जेव्हा म्हणतो त्या रम्याच्या बडबडेला तू बळी पडू नको. जे ज्याचं असतं ते त्यालाच मिळतं असं म्हणतो आता इथे जेव्हा. माझ्या नशिबात नंदिनी आणि तुझ्या नशिबात दादा होता होता नाही आहे असं म्हणतो जीवा. तर आजचा भाग इथे संपतो बघा प्रेक्षक हो. तर आमच्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.